चला भाऊ, पोहोचलोय आता घृष्णेश्वरला फायनली. तिकडं मंदिरातच चाललोय आता पुढं. हळूहळू हळूहळू बाबा येऊ राहिले तिकडून. चला करू दर्शन मस्तपैकी. आज आपण जाऊ घरी आता. 12वं ज्योतिर्लिंग आहे भाऊ, गर्दी आहे मरणाची. पहिलं शिवलिंग बघितलंय भाऊ मी. तिथे आहे ना आपल्याला शर्ट काढून जावं लागतंय. तिथं मंदिर बाबा आहे ना, सोडलं होतं बरं त्यांना वयामुळं. आता हे करून राहिलेत, कुठे गेलेत काय माहित बाबा. दर्शन वगैरे होऊन झालंय त्यांचं. चला चला भाऊ, झालं एकदम मस्त पैकी दर्शन. कपडेच काढायला लावतात डायरेक्ट. कमरावरचे सगळे कपडे काढून टाका. काय जॅकेट वगैरे शर्ट वगैरे असतील ते. बाबाला शोधतोय मी. बाबा कुठे आहे काय माहिती. एकदम पिंडीला असा हात लावून दर्शन झालं मस्त पैकी. बाबा कुठे गेलेत काय माहिती. आता बाहेर आहेत का काय काय माहिती बाबा. चला बाहेर जाऊन बघू. हे इथं कपडे काढायलाच लावते डायरेक्ट. काढून टाका कपडे. हा एकदम पिंडीला हात लावून. तुमचं कपडे काढले ते. कपडे काढून पहिलंच मंदिर असेल भारतात. टाइम लागला त्यांना. मला ते लगेच ते म्हणून. हा चला आता आहे ना निघू टपकनी. 4 वाजलेत. टपकन निघू आता इथून. पावसाचं वातावरण झालंय. घरी जाऊ पाऊस नाही झाला पाहिजे. चला वो, भद्रा मारुतीला सुद्धा आलोय आता आपण. इथं आहे ना गर्दी नाही एवढं भारी झालं. तिथं लय गर्दी होती. थोडा वेळ झाला. आता वाजलेत 4:40. आता निघायला 5च वाजतील. चला जाऊ हळूहळू हळूहळू. तसं बी आपण 6-7 वाजता हेच झालतो. करून या दर्शन करून. जय बजरंगबली. 21 किलोमीटर राहिले पैठण इथून. पैठण पासून आपलं घर काय 30 किलोमीटर. 50 किलोमीटर जायचंय आपल्याला. आलोय आता पैठणला. संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात. तिथं बाबा गेले आज दर्शनाला. त्याला मी पण येतो दर्शन करून. तिथून 30 किलोमीटर अजून घर आहे. मस्त पैकी घरी जाऊ आता. चला ले बाबा आता आंघोळ करायला. आंघोळ नाही बरं का, हातपायच धुतले आपण. हे मी पण धुतले आत्ताच हातपाय मस्त पैकी. आता पाणी घेऊ, निघू घरी जायला. घरी जायची लय हे होऊ राहिले आता मला. टपाटपा निघावं असं वाटतं. हळू हळू हळू. पडले मग तुम्ही नदीत येत, तुम्ही तलावात येत का. दारे नदी ती खडकनी खाली जातोय माणूस. आता फक्त 6 किलोमीटर. 6 किलोमीटर झालं की अजून 3 जायचं म्हणजे 9 किलोमीटर. आणि आपण पोहोचणार आहे डायरेक्ट घरी. 8-8:30 वाजता आपण घरी असू. 22 दिवसाचा प्रवास कंप्लीट होणार आहे आपला. बाबा कसं वाटतंय. एकदम भारी वाटतंय. आता गाडी हे रस्त्याचं काम चालू नव्हतं का, इथपर्यंत आलंय आता. हे म्हणजे इथून पुढे झालंय बरं का. पण हे कुठं मोठं राहिलेलं आता इथं चालू आहे. रात्र होत आली भाऊ पूर्ण. अय भाऊ अय. हा आवाज तर बसला काय मस्त टेकून जागून करणार. ए बाग
बोला विसरला काय नाही करायचं पाणी फक्त त्याला किती आहेत नंतर ना ते दिसले त्याच पिशवीत ठेवायचं होतं ना सगळं दिलं असतं ना हा पिशव्यातच द्यायचं लटकून मग नंतर काढू ना पिशव्यातच लटकून द्यायचं झाडावर चढून एवढा रात्री भाडं किती विचारही 500 रुपये बांधून लटकते नाही ठेवायची बाळा वरती हा तिथं तू बाळक्या ठेवून तुझा पाय आहे तिथं पडलं नाही पाहिजे ना ते त्याला वारीने काही नाही व्हिडिओग्राफर लय भारी पाहिजे आणि वरतीच बांध तिथं चार्जिंग चालू आहे, केवढं मोठं आहे ते चलो ये जाऊ ए खेळा आता संपलो त्याच इकडे तोंड करून बसा या इकडून किती दिवसांनी रे किती दिवसांनी 22 अरे मारलायच वेगळा ग्लोब झालाय खरंच रे सगळा तिकडचं झालं डेंजर असतो काय सांगू मला केदारनाथची सर्दी अजून जाईना मग बाबाचा घसा बसल्याने वाटलं मला भावात दमलेत आता मग आता पूर्ण प्रवास आहे ना सर्दी झाला कप सरप दोन 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 तीन दिवसापासून चेस आहे काय शर्ट यार तो आपला आकडा लक्ष दे का आपला तो ओय तुला आकडा लक्ष दे का 58 आता किती आता बघ ना 65,101 म्हणला जात तू 65 जाय पोरो घ्या कुणाल घ्या झालं घ्या आधी बाबा 74 year old बाबा थोडं मागच काय राजू इकडून येऊ दे इकडून घ्या रे फोटो घे नारळ चल घे नारळ थांबा तसेच फोटो घेतोय फोटो घेतो राजू थांबा फोटो